नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट अशी उन्हाळ्याच्या भाजीचं टेन्शन मिटवणारी ही रेसिपी पाहणार आहोत। उन्हाळ्यामध्ये सांडगे तर सगळेच करतात, पण सांडगेपासून विविध प्रकारच्या रेसिपी सुद्धा केल्या जातात। शिवाय उन्हाळ्यामध्ये असणाऱ्या भाजीचं टेन्शन सुद्धा ही रेसिपी नक्कीच मिटवते आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते। शिवाय तुम्ही ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता। मुलं तर हे अगदी आनंदाने खातात। शिवाय हिच्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा अतिशय कमी असं आहे। घरामध्ये सांडगे केलेलेच असतात, त्यामुळे ही रेसिपी अगदी झटपट अशी तयार होते। तर त्यासाठी लागणारे साहित्य येथे घेतलेले आहे। 1 वाटी सर्वप्रथम आपण सांडगे करून घेतलेले आहेत। हे हरभरा डाळीचे सांडगे आहेत। याऐवजी तुम्ही मिक्स डाळीचे किंवा मठाच्या डाळीचे सांडगे सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर एक मोठा कांदा येथे बारीक असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर येथे आपण चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ काढून घेतलेला आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या येथे मी ठेचून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कट करून सुद्धा घालू शकता। आता गॅसवर एक कढई ठेवून दिली। कढई छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सांडगे भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, सांडगे भाजायला घातल्यानंतर त्यावर आपल्याला 2 पळ्या तेल घालून घ्यायचं आणि तेलामध्ये सांडगे आपल्याला छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। सांडगे भाजताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर खरपूस असे सांडगे आपल्याला येथे भाजून घ्यायचे आहेत। गावाकडे ही रेसिपी हमखास केली जाते। अतिशय अप्रतिम अशा चवीची बनते। हे पहा, सांडगे जसे जसे भाजत जातात तसे तसे त्याचा कलर येथे चेंज होतो आणि खरपूस असा वास घरभर सुटतो। आता या पद्धतीने लालसर कलर सांडग्याचा झाला आणि खरपूस असा वास यायला सुरुवात झाली की आपल्याला हे सर्व सांडगे बाहेर एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर याला पुढची फोडणी देऊन घ्यायची आहे। हे पहा, आता सर्व सांडगे आपण या प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत। येथे आपण सर्व सांडगे प्लेटीमध्ये काढून घेतले। आता आपल्याला कढईमध्ये पुन्हा 2 पळ्या तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पुढची फोडणी याला देऊन घ्यायची आहे। आता येथे गॅस थोडा वाढवला तरी चालेल। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे सुद्धा आपण अर्धा चमचाच्या प्रमाणात घातले। आता कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि सर्व आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। येथे आपला कांदा छान असा परतत आला की त्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आणि सर्व आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने सर्वाचा कलर येथे चेंज झाला की यानंतर आता आपल्याला येथे एक छोटे टोमॅटो कट करून घालून घ्यायचं। टोमॅटो हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे। आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल। आता ही सर्व फोडणी आपल्याला छान अशी तयार करून घ्यायची। आता टोमॅटो झटपट असा शिजण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी त्यावर चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि सर्व एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने ही फोडणी तयार झाली की यामध्ये छान असा कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर येथे घालून घेतली। फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घेतली। सुरुवातीला घातली नाही कारण ती फोडणीमध्ये करपली गेली असते आणि त्यामुळे भाजीची चव बदलली असते। आता ही सर्व फोडणी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेले सांडगे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि सांडगे सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये 1 मिनिटाकरता परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये तुम्ही हिरवं वाटण करून सुद्धा घालू शकता किंवा लाल तिखट सुद्धा घालू शकता। येथे मी घरी केलेला गरम मसाला 1 चमचाच्या प्रमाणात घालून घेतला आणि तो सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। सर्व फोडणी येथे आता आपली छान अशी तयार झाली। त्यानंतर सांडगे शिजण्यासाठी येथे आपल्याला एका वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं। पाणी घालून घेतल्यानंतर येथे आता आपल्याला गॅस मोठा करायचा आणि सर्व असं एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे।
छान अशी उकळी यायला सुरुवात झाली। या पद्धतीने एक मोठी उकळी आली की 1 मिनिटाकरता शिजून घ्या, त्यामुळे सांडगे झटपट असे शिजले जातात। त्यानंतर गॅस बंद करायचा, कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला छान असं पाणी आटेपर्यंत इथे ही भाजी शिजून घ्यायची आहे। ही भाजी अगदी 2 ते 4 मिनिटात झटपट अशी शिजली जाते, त्यासाठी त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि मंद गॅसवर 2-4 मिनिटं ही भाजी शिजून घ्यायची। तुम्ही येथे पाहू शकता की हळूहळू सगळं पाणी येथे आटायला सुरुवात झाली। या पद्धतीने पाणी आटलं गेलं की आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। येथे मी अर्धा चमच्याच्या प्रमाणात मीठ घालून घेतलं, कारण की सांडग्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे आपण आपल्या चवीनुसारच मीठ यामध्ये ॲड करून घ्यायचं। आता 1 मिनिटासाठी हे छान असं शिजून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा। हे पहा, पाणी असतानाच आपण गॅस बंद केला होता, तर हे सर्व पाणी आपलं आटलेलं आहे। तर गरमागरम ही भाजी रेसिपी तुम्ही भाकरी, चपाती, वरण भात, खिचडी बरोबर सर्व करू शकता। मुलं तर हे अगदी आवडीने खातात। तर ही रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।